अरिथमेटिक प्रोग्रेशन मधला अजून एक इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. अशा प्रकारचा सिक्वेन्स तुम्हाला एपी दिला आहे, डिवाइड मधला सिक्वेन्स आहे, त्याच्यामुळे आपण घाबरून जातो, पण घाबरून जाण्याचं काही कारण नाही. याच्यामध्ये तुम्हाला ए ची आणि डी ची व्हॅल्यू काढायची आहे. सगळ्यात पहिले T1 म्हणजे फर्स्ट टर्म आहे आपला इज इक्वल टू ए, याची व्हॅल्यू आली 1/4. सेकंड टर्म आपल्याला दिला आहे 3/4. थर्ड टर्म आपल्याला दिला आहे 5/4. फोर्थ टर्म दिला आहे आपल्याला T4 इज इक्वल टू 7/4. डी ची व्हॅल्यू कशी काढतो आपण? T2 मायनस T1, T3 मायनस T2, T4 मायनस T3. पहा मग आता T2 मायनस T1 इज इक्वल टू 3/4 मायनस 1/4. 4 डिनॉमिनेटर कॉमन आहे, तर याला आपण कॉमन लिहून घेऊ. 3 मायनस 1, 3 मायनस 1 म्हणजे होते 2 डिवायडेड बाय 4. याला रिड्यूस करू शकता, नाही केला तरी काही हरकत नाही. त्यानंतर आपण काढू T3 मायनस T2. T3 मायनस T2 इज इक्वल टू होते 5/4 मायनस 3/4. डिनॉमिनेटर कॉमन आहे म्हणून 4 घेऊ आपण, आणि 5 मायनस 3. 5 मायनस 3 म्हणजे होते 2 डिवायडेड बाय 4. त्यानंतर आपण काढू T4 मायनस T3. T4 आहे आपल्याकडे 7/4 मायनस T3 आहे आपल्याकडे 5/4. 4 आपण डिनॉमिनेटर कॉमन काढून घेऊ. 7 मायनस 5 इज इक्वल टू 2/4. सगळ्यांचा आपला आन्सर आला 2/4, 2/4 आणि 2/4. देअरफॉर कॉमन डिफरन्स डी ची व्हॅल्यू राहील आपली 2/4. यालाच आपण लास्ट मध्ये लिहू शकतो 1/2. अशा प्रकारे सिंपल मध्ये आपण हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो.